हिवाळा आला की आपल्याला जाणवते, त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात, डोक्यात डॅन्ड्रफच्या समस्या वाढतात. विशेषतः स्त्रियांसाठी ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नमस्कार, स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हिवाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यावी आणि कोणते नैसर्गिक उपाय करावे. 1. त्वचेसाठी मॉइश्चरायझर. थंडीत त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्यामुळे सकाळी आणि रात्री हलका मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्त्वाचे आहे. रसायनयुक्त क्रीम टाळा. नैसर्गिक तेल जसे की नारळाचे तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. 2. फाटलेले ओठ. थंडीत सर्वाधिक त्रास होतो तो ओठ फाटण्याचा. लिपस्टिक आणि केमिकल बाम टाळा. घरगुती उपाय तूप, गुलाब पाणी किंवा मध नियमित लावा, यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी राहतात. 3. डॅन्ड्रफ व केसांची काळजी. थंडीत केस कोरडे होतात आणि डोक्यातील कोंडा वाढतो. गरम तेलाची सौम्य मसाज करा. आठवड्यातून एकदा हळद किंवा मेथी दाण्यांचा लेप केसांवर लावा. हे नैसर्गिक उपाय डॅन्ड्रफ कमी करून केस मऊ करतात. 4. गरम पाणी टाळा. थंडीत जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होतात. शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा कोरडी पडणार नाही. 5. आहार आणि पाणी. पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा. थंडीत लोक कमी पाणी पितात, पण त्वचेसाठी हायड्रेशन आवश्यक आहे. दिवसाला किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. आहारात बीट, गाजर, संत्री, ड्रायफ्रूट आणि तिळगुळाचे पदार्थ जरूर खा. हे पदार्थ त्वचेला आतून पोषण देतात आणि चमक आणतात. 6. सूर्यप्रकाशाचा फायदा. हिवाळ्यात व्हिटॅमिन डी कमी मिळतो. दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा. हे फक्त हाडांसाठीच नाही तर त्वचेसाठीही आवश्यक आहे. म्हणजेच हिवाळ्यात स्किनची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर, नैसर्गिक तेल, पुरेसं पाणी, योग्य आहार आणि थोडा सूर्यप्रकाश हे सर्व गरजेचं आहे. हे उपाय केल्यास तुमची त्वचा हिवाळ्यात राहील मऊ, तजेलदार आणि निरोगी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही कमेंट करा. थँक्यू.